हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत मायक्रोबायोलॉजी लॅबमध्ये कोणत्या कोणते इन्स्ट्रुमेंट्स असतात, ते कसे यूज केले जातात. थोडक्यात मायक्रोबायोलॉजी लॅबची आम्ही टूर करणार आहोत. सो आपण स्टार्ट करणार आहोत. हॉट एअर ओव्हन हा एक बेसिकली हॉट एअर ओव्हन आहे. त्याच्यामध्ये आपण रिएजंट्स वगैरे आपण जे इन्स्ट्रुमेंट्स करतो ते इन्क्युबेशनसाठी ठेवू शकतो नॉर्मल रूम टेम्परेचरला ब्लॅकमध्ये, कारण याच्यामध्ये पूर्ण अंधार असतो, त्यामुळे ब्लॅक डार्कमध्ये आपण ठेवतो. आणि हे जे इन्स्ट्रुमेंट बघताय त्याला आम्ही शेकर म्हणतो. त्याच्यामध्ये आपले जे कोनिकल फ्लास्क असतात ते कोनिकल फ्लास्क आपण आतमध्ये ठेवतो आणि ते शेक होतो, म्हणजे असे पूर्ण गोल फिरतो. त्याच्यावरती कंट्रोल्स आहेत, स्पीड किती वाढवायचं आहे, कमी जास्त करायचं आहे. आणि हा आहे युव्ही चॅम्बर. त्याच्यामध्ये आपण स्टरलाइज करू शकतो. कोणतेही प्लेट असेल, कोणतेही स्टँड असेल, स्टरलाइज करू शकतो आणि बॅक्टेरियल ग्रोथ याच्यामध्ये थांबवू शकतो. चांगला स्टरलायझिंग एजंट म्हणून आपण याचा काम करू शकतो युव्ही चॅम्बर. तिकडे आपण एक इन्क्युबेटर आहे, त्याच्यामध्ये आपण टेम्परेचर सेट करू शकतो आणि जे बेसिक टेम्परेचर आहे ते बॅक्टेरियाचं 37 डिग्री सेल्सिअस ते आपण याच्यामध्ये सेट करून दुसऱ्या दिवशी त्याची ग्रोथ चेक करतो. आतमध्ये बघू शकता. इन्क्युबेटर बेसिकली असा असतो आणि ह्याच्यामध्ये आपण ग्लासवेअर असतील, प्लेट्स असतील, स्लॅम्स असतील तर ठेवू शकतो आणि बॅक्टेरियल ग्रोथ 24 तासानंतर बघू शकतो. आता मी तुम्हाला दुसरा हॉट एअर ओव्हन आहे. त्याच्यामध्ये ग्लासवेअर असतात ते पॅक करून ठेवले आहेत. आपण तुम्हाला दाखवू शकतो. ग्लासवेअर्स वगैरे ठेवले आहेत. हे पेट्री प्लेट्स आहेत, पेपरमध्ये रॅप करून ठेवले आहेत. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे रॅप केली आहे. असं एकदम पेपरने रॅप केली. हा पिपेट्स आहेत 10 ml, 5 ml, 25, 1 ml अशा पिपेट्स रॅप करून स्टरलाइज करून आतमध्ये ठेवल्या जातात, स्टोअर केले जातात. त्यानंतर आपण गरजेप्रमाणे वापरू शकतो. समजायला पण इथे जर नेक्स्ट तुम्ही इन्स्ट्रुमेंट बघितला तरी आहे ऑटोक्लेव्ह, आणि मोस्ट इम्पॉर्टंट इन्स्ट्रुमेंट आहे आपल्या ह्या लॅबमधलं, कारण सगळं स्टरलायझेशन जे होतं ते ऑटोक्लेव्हमध्ये होतं. आपण ते बघू शकतो स्पेस किती आहे. ह्याच्यामध्ये आपण कोणतेही ग्लासवेअर्स ठेवू शकतो आणि किती 20 LBS 20 मिनिटासाठी आपण ठेवतो. 15 LBSचं टेम्परेचर प्रेशर असतं ते मेंटेन करतो. आणि ह्याच्यामध्ये आपण कोणतेही ग्लासवेअर, कोणतेही मीडिया स्टरलाइज करू शकतो. इथे बघायचं तुम्ही एक मीटर शो करतो, ह्याच्यावरती प्रेशर आहे ते तुम्हाला दिसतं. 15च्या वरती प्रेशर गेलं की त्याला ओपन करा. बेसिकली आपल्या जे घरात कुकर असतो त्याच टाईपचं आहे, बट हे इलेक्ट्रिसिटीवरती आहे. हे इलेक्ट्रिसिटीमध्ये आपला जो घरातला कुकर असतो तो ह्याच्यावर गॅसवरती असतो, हा इलेक्ट्रिसिटीवर. आणि हा आहे फ्रीज. घरात तर नॉर्मल फ्रीज आहे, बट तुम्ही जर ह्याला ओपन केलं तर तुम्ही आतमध्ये बघू शकता. आतमध्ये सगळे ब्रॉथ वगैरे ठेवलेले आहेत. या ट्रेमध्ये सगळे रिएजंट्स वगैरे ठेवलेले आहेत आणि नॉर्मल फ्रीज आहे, फक्त यात सगळे ब्रॉथ वगैरे ठेवलेले आहेत. आणि आपण दुसरा फ्रीज आहे, त्याच्यामध्ये जे लागणारे स्टेन्स वगैरे आहेत, अँटीबायोटिक्स आहेत, ते आतमध्ये ठेवलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि इम्पॉर्टंट लागणारे जे कल्चर्स वगैरे आहेत ते रॅप करून ठेवलेले आहेत, जे पुढे आम्हाला लागणार आहेत. नेक्स्ट इन्स्ट्रुमेंट जर बघितलं तर हा लॅमिनार कॅरेक्टर. लॅमिनार कॅरेक्टर बेसिकली स्टरलायझिंग एजंटचं काम करतो, बट ह्याच्यातून एअर फिल्टर एअर असतं यातमध्ये, आणि त्याच्यामध्ये ते स्टरलायझिंग, म्हणजे जर आपण त्याच्यामध्ये काम करत असू तर ते ऑन करून आपण काम करू शकतो, जेणेकरून स्टरलिसिटी मेंटेन याच्यामध्ये आणि कोणताही कंटॅमिनेशन होत नाही. असं या बंद आहे, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. त्याच्यात हात घालू शकतो. जर चालू असेल तर आपण याच्यात हात घालू शकत नाही, कारण आतमध्ये UV लाईट सतत पडत असतो. आपण तिकडे आलो. हा नॉर्मल कॉटन आहे. कॉटन प्लगिंगचे आपण करतो. कोनिकल फ्लास्क वगैरे लावतो. कोनिकल फ्लास्क आहे, त्याच्यामध्ये सगळे आपण ब्रॉथ वगैरे असतील ते बनवतो. मीडिया असेल ते बनवतो कोणताही. त्याच्यानंतर हे सगळे केमिकल्स वगैरे ठेवलेले. खाली जर आपण बघितलं, खाली भरपूर केमिकल्स ठेवलेले आहेत. सगळे ते लागणारे स्टेन्स असतील, सगळे एजंट्स असतील, ते सगळे स्टोअर करून ठेवले आहेत, तुम्ही बघू शकता.
आणि याच्यामध्ये लागणारे टेस्ट ट्यूब्स आहेत. लागणारे टेस्ट ट्यूब्स याच्यामध्ये आतमध्ये दाखवलं बघा. आतमध्ये लागणारे सगळे टेस्ट ट्यूब्स आहेत. सध्या आपण ठेवूया. हे इन्स्ट्रुमेंट्स छोटे इन्स्ट्रुमेंट्स आहेत. प्रॉपर फोर्सेप. हे वायर लूप आहे. इनक्युलेशन करताना आपल्याला उपयोगी येतं. हे वायरल टेस्टसाठी उपयोगी येतं. तुम्ही बघू शकता. टायफॉईडची वगैरे जी वायरल टेस्ट असते त्याच्याने करतो आपण. त्यानंतर काय स्पॅच्युला, कोणताही रिएजंट वगैरे घ्यायचं असेल, कोणताही अगार वगैरे घ्यायचं असेल तर आपण त्याला यूज करतो. हे आहे स्टरर बेसिकली. आणि हा आहे स्प्रेडर, जो आपण गेट वगैरेवर आपण जे स्प्रेडिंग करतो त्याच्याने करतो. त्याच्यानंतर नॉर्मल बिकर वगैरे टेस्ट ट्यूब्स वगैरे ठेवलेले ते. आणि ही आहे स्लाईड, बेसिक स्लाईड. हे बघू शकता. ह्याच्यावरती आपण स्टेनिंग वगैरे करतो. इथे आणि इकडे आहे वॉटर बार. त्याच्यामध्ये दाखवतो मी. त्याच्यामध्ये पाणी आहे हे बघू शकते. आणि हे आपण ऑन केलं की पाणी गरम होतं ते बघू शकतं. म्हणजे पाणी आहे आणि इथे टेम्परेचर वगैरे दिलेलं आहे. कोणतं किती टेम्परेचर ठेवायचं ते. आणि त्या टेम्परेचरवरती आपण कोणताही रिएजंट वगैरे असेल टेस्ट ट्यूबमध्ये जे आपण करतो त्यातमध्ये कोणते एस्टिमेशन वगैरे असेल तर आपण याच्यामध्ये करतो. हे बेल्ट वगैरे आहे ह्याच्याने आपण कॅल्क्युलेशन वगैरे करतो. त्याच्यानंतर हा सेंट्रिफ्युगेच्या नंतर तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये 4 ट्यूब्स आहेत. आणि ह्याच्यामध्ये आपण कोणतंही सॅम्पल असेल ते सेंट्रिफ्यूज करू शकतो, म्हणजे सेपरेट करू शकतो. जर ब्लड असेल तर ब्लडमधून सिरम वगैरे आपण वेगळं करू शकतो, सेल्स वेगळे करू शकतो. कोणताही जर रिएजंट वगैरे असेल, ब्लॉक वगैरे असेल तर त्याच्यामधून 2 पार्ट सेपरेट, लिक्विड पार्ट सेपरेट होतो आणि सॉलिड पार्ट सेपरेट करू शकतो. हे पूर्ण असं गोल फिरतं चालू करून. त्यानंतर हा आहे वेट बॅलन्स. कोणताही आपलं जर घ्यायचं असेल, आकार वगैरे घ्यायचा असेल किंवा ब्रॉनसाठी लागणार घ्यायचं असेल तर किती आपण मेजरमेंट ह्याच्यावरती करू शकतो. ह्याच्यावरती किती 200 ग्रामपर्यंत मला वाटते मेजर करू शकतो आपण. तर ह्या साईडला सगळे बुक्स वगैरे आहेत, जर्नल्स वगैरे आहेत. मागच्या वर्षी ते आपल्याला लागणार प्रॅक्टिकल्स आपण जे करतो या जर्नल्समध्ये करतो. आणि मला वाटते 2018पासून जर्नल्स करतो जे आपण यूज करू ते प्रॅक्टिकलसाठी परफॉर्म करतो. बुक्स पण आहेत लागणारे. मायक्रोबायोलॉजी या साईडला पण मायक्रोबायोलॉजी बुक्स आहेत. बुक्स आहेत. तर नंतर यापर्यंत आपण जे काही काम करायचं असतं आपण ह्याच्यामध्ये करतो. कोणतं स्टेनिंग वगैरे करायचं असेल, रॉक मिक्सिंग वगैरे करायचं असेल, स्प्रेडिंग वगैरे असेल, स्टेकिंग वगैरे करायचं असेल ते आपण ह्या मध्ये आतमध्ये करतो. म्हणजे गॅसटॉनमधनं ठेवायचं असतं साधारण 1 फूट आपण ठेवतो आपण. आणि याच्या आतमध्ये बर्नर चालू करून असं काम करतो. बेसिकली गॅसवरच असतात, गॅस बर्नर्स आहेत. आणि हे आहे डेटॉल लिक्विड. आपण कोणतंही काम जेव्हा सुरू करतो, स्टिकिंग असेल, प्लेटिंग असेल, जे आपण हे असं पूर्ण असं प्रेस करतो ते आपण हे क्लीन करून घेतो बेसिकली. तर मित्रांनो ह्या साईडला मायक्रो डिपार्टमेंटचा स्टाफ रूम आहे. या सगळ्या कपाटांमध्ये लागणारं जे सॉलिड मटेरियल आहे, म्हणजेच लिक्विड असेल, सॉलिड असेल, हे सगळे मीडिया आपण या कपाटामध्ये स्टोअर करून ठेवलेले आहे. तिथे आकार वगैरे ठेवलेले आहेत. आणि सगळे जे कंपाऊंड्स आहेत त्या कपाटामध्ये ठेवलेले आहेत. या ठिकाणी स्टिक्स आहेत आणि इकडे हे सगळे लिक्विड्स आहेत. सगळे लिक्विड कंपाऊंड्स या कपाटामध्ये स्टोअर करून ठेवलेले आहेत. इथे जर आलो तर याच्यामध्ये मायक्रोस्कोप वगैरे सगळं आपल्याला स्टोअर करून ठेवलेले आहेत. आणि खाली सगळे ग्लास व्हायचे. ही आहे पेटेड प्लेट. आपण कोणती स्टेकिंग असेल, प्लेटिंग असेल या प्लेटवरती करतो. तुम्ही बघू शकता याच्यावरती फंगस ग्रोथ झाले. कॅमेऱ्यामध्ये दिसत झालेले आहेत व्यवस्थित. तर या बाजूला बघू शकतो तुम्ही.
ही चांगल्या प्रकारे फंगस ग्रोथ झाले. फंगसला लागणारे टेम्परेचर 27 डिग्री सेल्सिअस त्याच्यावरती फंगस ग्रो होते. नॉर्मल रूम टेम्परेचर ग्रो होते. आणि बॅक्टेरियाचं कोणता कल्चर असेल ते ग्रोथ असेल बॅक्टेरियाची ग्रोथ ही 37 डिग्री सेल्सिअसवर होते. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक नक्की करा आणि चॅनलला करा सबस्क्राईब. तो पण चालूच मी नेक्स्ट व्हिडिओ